तिथे पुण्यात सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी एफसी रोड जेम रोडवर पुणेकरांनी मोठी गर्दी केली। नवीन वर्षाच्या स्वागतासाठी तरुणाई मोठ्या संख्येने पुण्यातील प्रमुख रस्त्यांवर आलेली होती। मध्यरात्री 12 वाजता 2023ला निरोप देऊन 2024चं जल्लोषात स्वागत करण्यासाठी पुणेकर सज्ज झालेत। आढावा घेतलेला आहे मिकी घईनं। नवीन वर्षाच्या स्वागतासाठी अनेक ठिकाणी सेलिब्रेशन सुरू आहे। एक वेगळा उत्साह लोकांच्या चेहऱ्यावर पाहायला मिळतोय। आता मी पुण्यातील फर्ग्युसन रस्त्यावर आहे आणि आपण जर बघितलं तर तोबा गर्दी या ठिकाणी युवकांची झालेली आहे। एक वेगळ्या पद्धतीने सेलिब्रेशन सुरू आहे। हा जल्लोष त्यांच्यामध्ये आहे आणि अशा पद्धतीने नवीन वर्षाचं स्वागत ते या ठिकाणी करतायत। त्याचवेळी पोलिसांनी देखील कडेकोट बंदोबस्त लावलेला आहे जेणेकरून कुठलाही अनुचित प्रकार या ठिकाणी होऊ नये। आपल्या सोबत पहिले डीसीपी सर आहेत, गिल सर खूप सुंदर असा बंदोबस्त या रस्त्यावर आहेत, कारण तरुणाई बघते आपण रस्त्यावर आहे, जल्लोष करते। सर्वप्रथम सर्व पुणेकराला, भारताच्या सर्व वासियाला आणि जगाच्या प्रत्येक नागरिकाला माझ्यातर्फे खूप खूप शुभेच्छा आहे नवीन वर्षाची। आणि जसा की प्रत्येक वर्षी एफसी रोड, एमजी रोड, पुण्याचे जे असे प्रकारचे मेन मार्केट रोड्स आहेत त्यावेळी नागरिक, विशेष करून ते युवक आहे, ते नवीन वर्षाचे साजरा करण्यासाठी येतात आणि भरपूर संख्येने आता इथे गर्दी जमा झालेली आहे। आता हळूहळू वाढू लागली आहे आणि सर्वाला अशी विनंती आहे की आपण नवीन वर्ष साजरा करताना आपण सगळ्यांनी अनुशासनाची पालना केली पाहिजे। पुणेकर नवीन वर्षाचं स्वागत करताना दिसतायत। कॅमेरामॅन राजेश बिडकर सह मी मिकी घई, एबीपी माझा, पुणे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।